या वर्षीच्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय राज्यघटना हा जो घटक आहे, त्याच्यावरती 15 प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. त्यातले बहुतांश प्रश्न जे आहेत ते अगदी साधे सरळ आहेत. त्याच्यामध्ये जसं यापूर्वी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, तशाच प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये आपल्याला विचारलेले दिसतात. संसदीय कामकाजावरती विचारलेले प्रश्न आहेत. नागरिकत्व या घटकावरती विचारलेले प्रश्न आहेत. राष्ट्रपती, राज्यपाल या घटकावरती पण त्यांनी याच्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. राज्यघटना हा याच्यातला एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मला दिसतोय, कारण बहुतांश प्रश्न हे राज्यघटनेतल्या तरतुदींशी संबंधित आहेत. जसं की 12व्या परिशिष्टामध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्यावरती एक प्रश्न आहे. घटना समितीचे सल्लागार होते डॉक्टर बी एन राव, त्यांच्यावरती पण एक प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन किंवा राज्यघटनेचा व्यवस्थित अभ्यास केला असेल, त्यातल्या सगळ्या तरतुदी व्यवस्थित बघितल्या असतील, तर मला वाटते की हा पेपरमधले जे भारतीय राज्यघटना या विषयाचे प्रश्न ते आपल्याला चांगले सोडवता आले असते. आता आता या प्रश्नांची जी काही उत्तरं असायला पाहिजेत किंवा ती उत्तरं ते अमुक उत्तर ही का पर्याय तो योग्य आहे, त्या संदर्भातलं आपण नुकतंच एक लाईव्ह सेशन घेणार आहोत. थोड्याच वेळात ते लाईव्ह सेशन सुरू होईल. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे जे आपले सहकारी आहेत ते आपल्याला सांगणार आहेत की ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आहे आणि ते इतर उत्तर का असू शकत नाही. त्यामुळे ते सेशन बघायला विसरू नका.